प्रभाग क्रमांक 15 मध्ये मी सध्या आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 15 चे भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार आपल्या सोबत सध्या आहेत हरीशजी अलीमचंदानी सर. सर, काय वाटतं प्रभाग 15 मध्ये पब्लिक काय म्हणते, काय रिस्पॉन्स येतोय? प्रभाग क्रमांक 15 याच्या अगोदरही भारतीय जनता पार्टीची चारही नगरसेवक निवडून आले होते आणि आता ही जी निवडणूक आहे जे 15 जानेवारीला मतदान होणार आहे त्याच्यातही भारतीय जनता पार्टीने आम्ही चौघांना तिकीट दिलेलं आहे. त्याच्यात मी हरीश अलीमचंदानी, दुसरे बाळटाले आणि भन्सालीताई आणि खेडकरताई असं आम्ही चौघांचा एक पॅनल आहे आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि खूप काम ह्याच्या अगोदर काम पण झालेले आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांना माहीत आहे दिल्ली से गल्लीपर्यंत सगळ्या ठिकाणी एक विकासचाच नारा आहे आणि भारतीय जनता पार्टी विकासासोबतच नेहमी असते आणि सगळ्यांना माहीत आहे की आपले पंतप्रधान मोदी सरकार त्यांनी किती काम केलेले आहे आणि आमचे महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आमचे आमदार रणधीरभाऊ सावरकरजी, आमचे इथले खासदार अनुभव धोत्रे त्यांची हे सगळं खूप काम केलेले आहे आणि लोक खूप खुश आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की इथले जे पूर्ण नागरिक आहे ते विकासाला मतदान करतील. विकासाला मतदान म्हणजे भारतीय जनता पार्टीला मतदान करतील ही आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जसं आपण सिंधी कॅम्प परिसरामध्ये सध्या आहोत, काय समस्या आहेत सिंधी कॅम्प परिसरातल्या? सिंधी कॅम्प परिसरामध्ये लोकांना म्हणजे साफसफाई स्वच्छता पाहिजे, लाईटची पाण्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे आणि ती आहेच आणि त्याला अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. आणि जे सिंधी कॅम्पचे एक व्यापारी वर्ग आहे त्यांना व्यापार करण्यासाठी पूर्ण जे शॉपिंग कॉम्प्लेक्स पाहिजे, जी व्यवस्था पाहिजे शासनाकडून आणि इथं मोठे मोठे उद्योग आले पाहिजे. उद्योग आल्यानंतर त्यांना लोकांना काम मिळायला पाहिजे. MIDC ची व्यवस्था जी आहे ती खूप सिंधी बांधव आणि व्यापारी वर्ग खूप तिथं मोठी संख्यामध्ये आहे आणि काम करत आहे. त्यांना पूर्ण व्यवस्था मिळाली पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे आणि त्याच्यावर आपण भारतीय जनता पार्टी जी आहे आपले इथले जे नेता मंडळी आहे त्याच्यावर विशेष त्यांचं लक्ष आहेच. येणाऱ्या निवडणुकीकरिता खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारे कार्य करत राहा.